बरबा विठ्ठल बरबा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा 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 विठ्ठल बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय अवतार घेशी धर्म रक्षा वया अवतार घेसी धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषी साठी जन्म सोशिय अंबऋषी साठी जन्म सोशियले अंबऋषी साठी गर्भ सोशियले दृष्ट निर्दाळिले किती एक दुष्ट निर्दाळिले किती एक दुष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुझो कृपा सिंधू म्हणतील धन्य कृपा झाले सिंधू तीर्थारी धन्य तुझो कृपा सिंधू म्हणतील धन्य दुःख धरून गेली आपुला तो
बोल साच करी आपुल्या कृपेन साचवली आपुल्या कृपेन साचवली अंबऋषी साठी साठी जन्म गर्भवास अंबऋषी साठी जन्म सोशियले अंबऋषी साठी गर्भ सोशिले दृष्ट निर्दाळिले कितीक दुष्ट निर्दाळिले कितीक दुष्ट निर्दाळिले कितीक तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझं वर्णिती पोवाडे तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे तुझं वर्णिती पोवाडे होय नारायणे दया सिंधू ओय नारायण जय ओय नारायण जय अंबऋषी साठी जन्म सोशियले अंबऋषी साठी गर्भ सोशिले अंबऋषी साठी जन्म सोशियले अंबऋषी साठी गर्भ सोशिले दृष्ट निर्दाळिले किती एक निर्दाळिले किती एक दुष्ट निर्दाळिले किती एक बारख माये जय हो क्या बात है वाह! वाह वाह जय हो वाह वारकरी सुंदर सुंदर वाह क्या बात है क्या बात है थोडी जागा शिल्लक आहे धर्म रक्षवया अवतार घेसे
एक आपुला तो बोल साच करी अंबऋषी साठी जन्म सोशियले दृष्ट निर्दाळिले किती एक तुका म्हणे समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभम जगननिहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तडिद्वाससं नीलमेघावहासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भज पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया बाबा दे सद्गुरु पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका परिरम्य सिंहासन स्तंपदा भुज तेजस्पुर दिक्प्रदेशम वेदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्ती भज ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा गण गण गणात बोते जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे श्री चरण नमस्कारुणी आता वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रज निजमनु मुकुर सुधारी बरण रघुवर विमल सुजोदायको फलिचारी बुद्धिहीन तनु जाणिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु
मोही हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती लोक उजागर। रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार। शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा। मज दावा व्यास बटा विठाला। धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना। अंबऋषीसाठी जन्म सोशियले, दृष्ट निर्दाळिले किती एक। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनी जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या यदा कदाचित बाळूमामांच्या अवतार कार्याचं वर्णन सांगणारा अभंग। अवतार कशासाठी अवतार घेऊन केलं तरी काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला प्राप्त होतात तो भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं वर्णन सांगणारा अभंगाच्या चिंतन रूपी सेवेसाठी निवडला विठाला। अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय सुंदर असं वर्णन करतात। धर्मरक्षावया अवतार घेसी, देवाचा अवतार कशासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी। धर्मरक्षावया अवतार घेसी, मग धर्माचं रक्षण करण्यासाठी देवानं अजून काय केलं, आपल्या पाळीसी भक्तजना। आपल्या भक्ताला पाळण्याचं काम केलं, धर्माचं रक्षण केलं। त्या पुढे जाऊन देवानं इकोचा थोडं कमी करा। शेवटच्या दादा एका शेवटच्या पॉइंटवर इको ठेवा, इको कमी करा थोडं, एक शेवटच्या पॉइंटवर इको ठेवा। ऐका ऐका, धर्माचं रक्षण केलं, धर्माचं रक्षण करून देव थांबला का, आपल्या पाळीसी भक्तजना। मग अवतार कुणासाठी, अंबऋषीसाठी जन्म सोशियले, दृष्ट निर्दाळिले किती एक। त्या पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, कमी करा इको कमी। त्या पुढे जाऊन धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी। त्याला धन्य तुझं कृपा सिंधू, तो कसा आहे, तो कृपा सिंधू आहे, कृपेचा सागर आहे, आपला बोल खरा करणारा। आपुला तो बोल साच करी, अंबऋषीसाठी जन्म सोशियले, दृष्ट निर्दाळिले किती एक। आणि मग तुकोबाराय सांगतात, साधकांनी तुकोबाराने प्रश्न करावा, तुकोबाराय ज्या देवाचं, ज्या परमेश्वराचं, ज्या ईश्वराचं वर्णन तुम्ही आम्हाला सांगताय, त्यांचं वर्णन आम्हाला कुठं सापडेल। तेव्हा तुकोबाराय एका शब्दात, एका वाक्यात, यदा कदाचित एका चरणात उत्तर देतात। तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू। तुकोबाराय सांगतात, या देवाला वर्णन करणारी, देवाचं चिंतन करणारी पुराण आहेत। जोपर्यंत 18 पुराण 6 शास्त्राचा अभ्यास तुम्ही आम्ही करत नाही, तोपर्यंत भगवान परमात्मा कसा होतो ते तुम्हाला आम्हाला कळणार नाही। देवाचा अवतार का झाला ते तुम्हाला आम्हाला कळणार नाही। तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू। अंबऋषीसाठी जन्म सोशियले, दृष्ट निर्दाळिले किती एक विठाला। ऐका ऐका ऐका, अभंगाचा गोड असा अगदी थोडक्या शब्दात भावार्थ द्यायचा, गोड असा परिहार द्यायचा तो असा। मुझे गावाचं नाव डोंबाळवाडी। जोरात बोला, खालचे बसलेले तुम्हाला तरी तुमच्या गावाचं नाव माहिती आहे का, एवढंच मला विचारायचे, बाकी काय नाही, बोला जोरात। गावाचं नाव डोंबाळवाडी, आणि वस्ती कुठली, रुपनवर वस्ती। आणि या ठिकाणी या अमावस्येचा गोड असा सोहळा, आणि खऱ्या अर्थानं अमावस्या म्हटलं की सगळ्यात प्रथम नाव ज्यांचं यावं ते सद्गुरू संत श्रेष्ठ बाळूमामा। कारण ताकद खूप मोठी आहे महाराज, श्रेष्ठत्व खूप मोठा आहे। आणि खऱ्या अर्थानं बाळूमामांच्या या अमावस्येच्या सोहळ्यानिमित्त तुम्ही सर्वांनी मिळून आयोजित केलेला हा कीर्तनाचा सोहळा आनंद वाटावा। नोहे खेळ एकल्याचा म्हणून मेळ मिळविला। जोपर्यंत तुम्ही सगळेजण कीर्तनाला येत नाही, तुम्ही सगळे सहकार्य करत नाही, तोपर्यंत सोहळा होतच नाही महाराज। सगळे आल्यानंतर पुन्हा एकाचं काम नाही महाराज। नोहे खेळ एकल्याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तुम्ही सगळे जोपर्यंत इथं उपस्थित होत नाही महाराज, कीर्तन चालू झालं असतं का नाही महाराज। तुम्हीच काय, पण जोपर्यंत पावसानं हजेरी लावली नाही तोपर्यंत कीर्तन चालू झालं का, तो हजेरी लावून येऊन गेला महाराज। मोठा प्रश्न पडलेला, आता कीर्तन होतंय का नाही, पण बाळूमामांची मोठी कृपा, कीर्तन सुरू झालंय विठ्ठल। महाराज आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला, ज्यांचा मला या संपूर्ण कार्यक्रमासाठी फोन हवा, त्यांचे स्वर्गीय सर
चोपडे सरांच्या माध्यमातून इथे येण्याचा योगाला आनंद वाटावा. खरं पाहायला गेलं तर मला वाटतंय गेली 1.5 महिन्यापूर्वी चोपडे सरांनी मला ही तारीख दिली आणि त्यांच्या माध्यमातून आज हा भव्य दिव्य सोहळा मला इथं पाहण्याची संधी मिळाली. खरं पाहायला गेलं तर हा सोहळा आणि या मामांचं दर्शन घेण्यासाठी मी खरं इथं आलोय आणि त्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योगाला चोपडे सरांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तद पद्धतीने ठिकाणी उपस्थित असणारे अगदी दिग्गज कलाकार हरिभक्तीपरायण गोरखजी महाराज कुंभार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांची श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेचे विद्यार्थी गोड विद्यार्थी अगदी त्या टोकापासून या टोकापर्यंत अगदी उंचीप्रमाणे उभे केलेत. हेच मध्ये बारक आहे बरं का. अगदी उंचीनुसार सगळे गोड उभे केलेत आणि हे सगळे असणारे महाराजांचे विद्यार्थी. आनंद वाटावा. महाराजांना धन्यवाद. अगदी भरपूर वर्षानंतर महाराजांची माझी भेट व्हावी. तत् पद्धतीने आमचे मामा सुद्धा विठ्ठल मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं त्यांनी सुद्धा मला साथ केली होती माग. विठ्ठल मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थानं माझा भाग्याचा दिवस आहे. तुम्ही सगळेजण आज या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. महाराजांच्या संस्थेत असणारे विद्यार्थी गोड सुंदर गायन करणारा त्याला सुद्धा धन्यवाद. तिकडे असणारे आमचे विनेकरी बाबांना धन्यवाद. मृदुंगाचे गोड साथ करणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण किरणजी महाराज माने, ज्यांची थाप मृदुंगावर पंढरीच्या वाळवंटात पडल्यावर फक्त वारकऱ्यांना नाही, फक्त टाळकऱ्यांना नाही, तर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सुद्धा नाचण्याचा मोह आवरणे एवढं सुंदर व्यक्तिमत्व आज पकवाजाला उपस्थित आहे. या सर्वांना धन्यवाद देतो. एकदा जोरात टाळ्या वाजवा. क्या बात आहे. सर्वांना धन्यवाद. उपस्थित या ठिकाणी ज्यांची गोडशी साऊंड सिस्टीम कार्यक्रमाला लाभली दादांना सुद्धा धन्यवाद. अतिशय सुंदर सिस्टीम, अतिशय सुंदर महाराज, सुंदर साऊंड सिस्टीम दादांची लाभली त्यांना सुद्धा धन्यवाद. तद पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे या संपूर्ण कार्यक्रमाचं गोडसं चित्रीकरण करणारे आमचे ओम साई क्रिएशनचे आमचे रोहित दादा असतील, आमचे चैतन्य दादा असतील. खऱ्या अर्थानं या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तनाची क्रांती घराघरात पोचवली असं 1 नंबरचं चॅनेल ज्याचं नाव ओम साई क्रिएशन. सुंदर चॅनेल महाराज. आनंद वाटावा. एवढं सुंदर सगळं नियोजन आहे. सिस्टीमवाला भागातला आहे, चॅनेलवाला भागातला आहे, सगळे गोड आणि गोड तुम्ही बसलाय. अगदी थोडक्या वेळात आपण या ठिकाणी सेवा मांडण्याचा प्रयत्न करू. दादांना सुद्धा धन्यवाद. सुंदर चित्रीकरण चालू आहे आणि चित्रीकरणाचं महाराज आत्ता जवळजवळ त्यांना युट्यूबचं सिल्वर बटन मिळालं. म्हणजे जवळजवळ 1 लाख सबस्क्रायबर त्यांच्या चॅनेलचे पूर्ण झालेत. ही साधी सोपी गोष्ट नाही महाराज. 100 सबस्क्रायबर पूर्ण होता होता काही काहींना नाकी नवालं महाराज. पण 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हावं ही साधी सोपी 1 लाख त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतं, खूप मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आज त्यांची फळाला आली. विठ्ठल बस त्यांना सुद्धा धन्यवाद. तुम्ही सकल संत सज्जन मायबाप मंडळ गोड बसलाय. असंच बस अगदी थोडक्या वेळात. आता पाऊस निघून गेला, आता पुन्हा येण्याची शक्यता तो येऊ शकत नाही महाराज. जिथं मामांचा सोहळा आहे ना तिथं पाऊस काय त्याचा बाप सुद्धा येत नाही. विठ्ठल मामांचा जास्त मोठा चमत्कार सांगायची गरज नाही महाराज. येता येता 1 किलोमीटरच्या आधी किती मोठा पाऊस होता किरण महाराज. एवढा मोठा पाऊस होता, एवढा मोठा पाऊस होता, एवढा मोठा पाऊस होता. मी गाडीत बसल्या बसल्या किरण महाराजांना सांगत होतो आता फक्त मामानी एकच करावं, त्यांचं घोंगडं तेवढं फिरवावं. बस मामांनी त्यांचं घोंगडं फिरवावं, आलेला पाऊस माघारी पाठवावा आणि महाराज ताकद माझ्या अंगातनं मुंग्या निघतायत. मी एक शब्द खोटा बोलत नाही. अंगातनं माझ्या मुंग्या निघतायत. येता येता तेवढा शब्द बोलला महाराज. 1 किलोमीटर आम्ही चैतन्य दादा सगळे गाडीत एकत्र बसून येत होतो आणि येता 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 एवढंच मनातनं म्हणावं, एवढं जोरात म्हणावं महाराज पाऊसच निघून जावा. ताकद मामांचे महाराज. 100 किलोमीटरवरनं त्यांना माहितीये, मामांना माहितीये मामांचं लेकरू इथे कीर्तन करायला आलाय, कीर्तन होणारच. विठ्ठल हा कलियुगातला अवतार आहे महाराज. हा साधा सोपा अवतार नाही मामांचा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून देवाचे अवतार सांगतायत. धर्म रक्षा वय अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी, आपल्या अपत्यांचा, आपल्या बालकांचा सांभाळ करण्यासाठी देवाचा अवतार आहे. आणि महाराज जो देवाचा अवतार आहे तोच माझ्या मामांचा अवतार आहे. या अवताराला तोड नाही महाराज. साधा सुद्धा अवतार नाही. एका क्षणात एवढी मोठी क्रांती व्हावी, दुसरं तिसरं काहीच उदाहरण देऊ नये महाराज, काहीच उदाहरण देऊ नये. मामांची ताकद, ज्यानं अंतकरणापासून मामांना हाक मारली, ज्यानं हृदयाचं नामचिंतन करून मामांना हाक मारली,
ज्यानं हृदयात मामांना ठसवलं 100% त्याची मागणी मामा पूर्णच करणार ही ताकद मामांची आहे. विठ्ठल विठाला 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 अरे इथलाच पाऊस काय मामांनी त्यांच्या काळात सुद्धा कित्येक पाऊस असे परतवून लावले. एका ठिकाणी मोठा महाप्रसाद चालू होता. अरे मोठमोठाले टोप शिजत होते. महाप्रसाद चालू होता आणि महाप्रसाद आता वाढायला घ्यायचा. आरती करायची, महाप्रसाद वाढायला घ्यायचा आणि भला मोठा पावसाचं वादळ, घोंगावणारे ढग, कडाडणारी वीज त्या ठिकाणी आली. आल्यानंतर मामा आतल्या ठिकाणी होते. मामा मंदिरात होते. मामांना एक जण सांगायला गेला, मामा बाहेर पावसानं कहर केलाय, कोणत्याही क्षणी तो येऊ शकतो. मामा एवढा मोठा उपद्व्याप केलाय, महाप्रसादाची व्यवस्था केली, लोक जेवणार कशी. मामा बाहेर आले. बाहेर मामाने ते सगळं वादळ पाहिलं. महाराज काळे घोंगावणारे ढग पाहिले. अरे खांद्यावरची घोंगडी मामानी काढावी आणि त्या समोरच्या ढगाकडे बघून त्याला आवाहन करावं, अरे अन्नात माती कालवायला आलायस का? तुला जायचं असेल ना, जिथं दुष्काळ आहे तिथं जा, इथं पडू नको. नुसती घोंगडी फिरवली, सारा पाऊस निघून एका दणक्यात निघून गेला. महाराज श्रेष्ठत्व आहे मामांचं, साधी सोपी गोष्ट नाही. महाराज कलियुगातला देवाचा अवतार म्हणजे संत श्रेष्ठ बाळू मामा विठ्ठल. विठाला 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 हा रुद्राचा अवतार थोर हा रातो याद महापुरा. सांगितलं कुणाचा अवतार आहे? रुद्राचा अवतार थोर हो, राहतो याद महापुरा. उधळूनी भंडारा, ज्ञानगंगेची अमृतधारा. काय ताकद आहे हो महाराज. रुद्राचा अवतार आहे, साक्षात शिवाचा अवतार असणारे बाळू मामा. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. संतांचा अवतार तोच देवाचा अवतार. कारण देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान परमात्म्याचा अवतार तसाच आहे. धर्म रक्षावया, धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार आहे देवाचा. दशावतारी असणारा भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला सांगितला जातो. पण शास्त्रात देवाचे 20 अवतार आहेत. 20 लक्ष देऊ नये का, गोड चिंतन आहे का. 10 अवतार देवाचे तुम्हाला आम्हाला सांगतात. 10 अवतार मत्स्याचा, कुर्माचा, वराहाचा, रामाचा, कृष्णाचा, परशुरामाचा, वामनाचा. दशावतारी भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला सांगितला जातो. पण देवाच्या शास्त्रातले 20 अवतार आहेत. या भगवान परमात्म्याचे एक एक अवतार तुम्ही जर पाहिला गेला तर प्रत्येक अवतारात देवानं काय केलं? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. भक्ताला जवळ केलं, भक्ताला पायापाशी ठेवलं, दुर्जनाचा नाश केला. आणि असा असणारा तो देव. मग जसा त्या देवाचा अवतार आहे तसाच मामांचा अवतार आहे. दुर्जनांना मामानी शिक्षाच दिल्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? दुर्जनांना मामानी जो वाईट वागतोय, थोडा इको कमी करा, जो वाईट वागतोय त्याला मामानी शिक्षाच दिल्या महाराज. पण जो चांगला वागतोय त्याला मामानी जवळ केलं आणि त्याच्यावर कृपा करणारे बाळू मामा विठ्ठल. विठाला 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 विठाला. प्रत्येक अवतारात देवानं भगवान परमात्म्याने दृष्टांचा संवार केला. मला बोलत चला, पटपट बोला. मला बोलणारी माणसं आवडतात महाराज, गप बसणारी माणसं आवडत नाहीत. उग मुसक्यागत गप बसायचं, हसायला आलं की बिंदास हसायचं, उग गाल्यातल्या गाल्यात हसायचं नाही महाराज. जी माणसं गालातल्या गालात प्युअर धोकेबाज माणसं,
अशी खुल्ली असणारी माणसं आपल्याला आवडतात. हा, खुल्ली असणारी, अजिबात गालातल्या गालात. तुमचे चेहरे कसे सगळ्यांचे? आता पाऊस गेलाय, सगळे व्यवस्थित आहे. चेहरे कसे आहेत? गुलाबाच्या फुलासारखे. कसे आहेत? मी तुम्हाला उपमा देतोय. कशासारखे चेहरे आहेत? तुमच्या सगळ्यांचे चेहरे अगदी सुरकुते असल्या तरी गुलाबाच्या फुलासारखे आहेत. कशासारखे आहेत? बोलत चला, जोरात बोलायचं. कशासारखे आहेत? गुलाबाच्या फुलासारखे. सगळ्यांचे चेहरे गुलाबाच्या फुलासारखे. फक्त कीर्तन संपेपर्यंत त्याची सूर्यफुलं तेवढी होऊ देऊ नका. बोलत चला, बोलत चालायचं. टेन्शन घ्यायचं, बोलत चालायचं. महाराज आनंदाने हसत खेळत कसा तसा 1 तास काढायचा. गोड कीर्तन, गोड चिंतन करायचं. ऐका ऐका ऐका, बोलत चालायचं. मामांचा अवतार हा साधा सोपा नाही महाराज. अवतार तुम्हा धरा या कारण हे संतांचा अवतार आहे. तो अवतार मामांचा आहे. या कलियुगात संत रूपाने देव अवतरित झाला आणि त्यातलाच एक संत रूपातला अवतार देवाचा म्हणजे बाळूमामांचा, रुद्राचा अवतार आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार आहे. दुर्जनांना संपवण्यासाठी देवाचा अवतार आहे. मला पटपट बोलत चला. देवानं रामाचा अवतार घेतला. वध कुणाचा केला? व श्रीरामांचा अवतार घेतला. वध कुणाचा केला? मारलं कुणाला? बोलत चला ना. मी नक्की भारतातच कीर्तन करतोय का बाहेर करतोय? बोलत चला. श्रीरामांचा अवतार घेतला राम आणि मारलं कुणाला? कुणाला? राम. बोला ना, का पोलीस गाडी येणार आहे का लगेच तुम्हाला पकडून न्यायला? बोलत चला. हा, देवानं कुणाचा? रामांचा अवतार घेतला. वध कुणाचा केला? बोला ना, जोरात बोला ना. रावणाचा. मला भूक लागली तुम्हाला? तुम्हाला बोर होतंय का? मी घरी जाऊ का? बोलत चला. हा, श्रीरामांचा अवतार घेतला. वध कुणाचा केला? रावणाचा केला. बर, देवानं कृष्णाचा अवतार घेतला. वध कुणाचा केला? हो चला, कृष्णाचा, श्रीकृष्णांचा अवतार घेतला. वध कुणाचा केला? कंसाचा. कंसाचा म्हणा की, कंसाचा म्हणा की. आता मी सांगतोय म्हणून तरी म्हणा की. कंसाचा. रामाचा अवतार घेतला, रावणाचा वध केला. श्रीकृष्णाचा अवतार घेतला, कंसाचा वध केला. बरं, आता मला सांगा, देवानं नरसिंहाचा अवतार घेतला. वध कुणाचा केला? समोर बसलेले मंडळी, नरसिंहाचा अवतार देवाने घेतला. वध कुणाचा केला? वध कुणाचा केला? राम माहितीये, कृष्ण माहितीये, नरसिंह. बोला कोणाचा? क्या बात आहे. कोण बोललं? क्या बात आहे. काय काय रे दादा? क्या बात आहे. टाळ्या वाजव एकदा त्याच्यासाठी. लगा तुम्हाला येईना ती छोट्या बाळानं सांगितलं ते हिरण्यकश्यपाचा वध केला. काय चुकीचं आहे महाराज? ऐका ऐका ऐका. हा अवतार आम्हाला माहित नाही. तुम्हाला मला माहित आहे हिरण्यकश्यपाचा. हिरण्यकश्यपाचा तो अवतार. आता हिरण्यकश्यपाला संपवण्याचं काम माझ्या भगवान परमात्मे नरसिंह अवतारात केलं. प्रल्हाद भगवंताची भक्ती करणारे, एवढी भक्ती केली. हिरण्यकश्यपानं सांगितलं होतं देवाचं नाव माझ्या राज्यात कुणी घ्यायचं नाही, कुणीच घ्यायचं नाही. पण महाराज भक्त प्रल्हाद जे हिरण्यकश्यपाच्या पोटाला, हिरण्यकश्यपाच्या घरात जन्माला आले, हिरण्यकश्यपाचा मुलगा म्हणून जन्माला आले, त्या भक्त प्रल्हादांनी भगवान परमात्म्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. नारायण नारायण नारायण. अखंड देवाचं नाव. आणि अखंड देवाचं नाव नारायण 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 मुखात असायचं भक्त प्रल्हादांच्या. पण झालं असं, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आत्ताच या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी उपस्थित राहिलेल्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि बऱ्याचदा तुम्ही त्यांची कीर्तन या ठिकाणी ऐकलेली आहेत. अगदी तुमचं भरपूर प्रेम त्यांच्यावर असणारे हरिभक्ती पारायण आरतीताई महाराज भुजबळ या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजवा महाराजांसाठी. परिणाम असा झाला, ज्या ठिकाणी महाराजांचं कीर्तन तिथं पाऊस पडला आणि महाराजांचं कीर्तन झालं कॅन्सल. पण त्याचा परिणाम असा, महाराजांची पावलं आज सुद्धा इथं लागली. विठ्ठल विठाला 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 महाराजांना धन्यवाद. आनंद वाटावा. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी काय सांगत होतो? मी काय सांगत होतो? म्हणा कोणतरी कीर्तन. हा, काय सांगत होतो? हिरण्यकश्यप आणि तो हिरण्यकश्यप असणार. त्यांना सांगितलं देवाचं नाव कोणी माझ्या राज्यात घ्यायचं नाही, देवाचं नाव कुणीच घ्यायचं. बोला चला, देवाचं नाव कुणीच घ्यायचं. काही माणसं अशीच असतात महाराज, ज्यांचा देवाच्या नावाला विरोध असतो. ते म्हणतात माझं नाव घ्या पण देवाचं नाव घ्यायचं. भरपूर माणसं अशी आहेत. मग हिरण्यकश्यपानं सांगितलं माझ्या राज्यात कुणी देवाचं नाव घ्यायचं नाही, घ्यायचं असेल तर मला देव मानन, माझंच नाव घ्या. सगळेजण आता भीतीने हिरण्यकश्यपाचं नाव घ्यायला लागले. पण त्याच हिरण्यकश्यपात घरात आलेला त्याचाच मुलगा जन्माला आलेला प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, तो नारायणाचं नाव घ्यायला अखंड जप. नारायण 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 अखंड जप. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, प्रल्हाद काय ऐकायला तयार नाही. हिरण्यकश्यप वैतागला. सांगितलं प्रल्हादाला, आता जर देवाचं नाव घेतलं, आता जर नारायणाच्या नावाचा उद्धार केला, उच्चार केला, तर मात्र आता मी कीर्तन बरोबर वेळ संपवतो, मला थोडा वेळ द्या, पाऊस पडलाय. चालतंय ना? थोडं पुढं चालतं. पाऊस पडला तर मी काय करणार हो? मी इतके 100 किलोमीटरवर आलोय, जाऊ तरी कसा मोकळा? मला काही नको, तुम्ही नारळ नाही तरी दिला चालेल, पण मामांची सेवा मला गरजेची आहे. विठ्ठल विठाला विठाला विठाला
अगदी वेळेत संपवतो मी, टेन्शन तुम्हाला देत नाही, मी सुद्धा जास्त टेन्शन घेत नाही. हा ऐका ऐका ऐका. आणि मग महाराज तो हिरण्यकश्यप, आणि मग भक्त प्रल्हादाने ऐकलं नाही. आणि मग महाराज झालं असं, हिरण्यकश्यपानं सांगितलं आता जर देवाचं नाव घेतलं तर आता मी तुला काय करीन, कड्यावरनं ढकलून देईन. आता कड्यावरनं ढकलून दिल्यानंतर भीताय कुठला महाराज, ज्याच्या पाठीमाग देव आहे, मागे पुढे उभा राहा संभाळीत आली निवारा या. ज्याच्या मागे पुढे देव उभा आहे त्याला भ्यायची गरज आहे का? नाही महाराज. भक्त प्रल्हाद भिले नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. शेवटी महाराज हिरण्यकश्यप वैतागला, धरलं भक्त प्रल्हादांना, कड्यावर नेलं, कड्यावरनं ढकलून. हे फक्त स्पीडनं सांगतोय मी, याची प्रोसेस खूप मोठी आहे, फक्त हे वेळेत संपव म्हणून सांगतो ऐका. वरनं ढकलून दिलं, पण भक्त प्रल्हादाला काहीच झालं, काहीच झालं. का झालं नसेल हो? का झालं नसेल? काय होतं मुखात? काय होतं? नारायण देवाचं नाव होतं. आणि पडता पडता त्या भक्त प्रल्हादांनी देवाचं नाव घेतलं, नारायणाचं नाव घेतलं, तरले ना ते महाराज, वाचले. पुन्हा दरबारात आले, पुन्हा नामचिंतन, नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपाला वाटलं कुठंतरी अडकले असतील म्हणून वाचले असतील. पुन्हा सांगितलं आता देवाचं नाव घेतलं तर उकळत्या तेलात तळे. नाही ऐकलं, पुन्हा उकळत्या तेलात नेलं. तुम्हाला माहिती आहे, उकळत्या तेलात टाकलं, जसं टाकलं तसं मुखात नाव काय होतं? नारायण. जसं उकळत्या तेलात टाकलं महाराज, तेलाची फुलं झाली, थंडगार पाणी झालं, त्यातनं सुद्धा बाहेर तरुण निघाले. आता मात्र वैतागला हिरण्यकश्यप, तुला हत्तीच्या पायी देईन म्हटले, द्या. पुन्हा हत्ती आला समोर, उन्मत झालेला. आणि तो हत्ती समोर आल्यानंतर पुन्हा त्याच्या समोर भक्त प्रल्हाद, आणि पुन्हा भक्त प्रल्हादांनी त्याच्याकडे पाहून देवाचं नाव नारायण. महाराज हत्ती सुद्धा लहान मुलाप्रमाणे प्रल्हादांशी खेळू लागला. बरोबर आहे का चुकीचे? हत्ती सुद्धा खेळू लागला. आता मात्र वैतागला, आणलं त्याला दरबारात भक्त प्रल्हादांना. आणि हिरण्यकश्यपाने विचारलं, ज्या देवाचं तू नाव घेतोय निदान तुझा तो देव कुठं आहे? कुठं आहे का कुठं तुझा देव? कुठं आहे तुझा देव? भक्त प्रल्हादांनी जळी स्थळी काष्टी पाशानी, अरे जिकडं तिकडं विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावडा ही उरला, या जगाच्या चराचरात खड्या खड्यात कणाकणात माझा देव आहे सांगितलं. आणि मग हिरण्यकश्यप वैतागले, क्रोधिष्ठ झाले. विचारलं, हा समोरचा राज दरबाराचा खांब आहे, बोल या खांबात तुझा देव आहे का? भक्त प्रल्हादांनी त्याच ठणकावून सांगावं, या खांबात सुद्धा माझा देव आहे, इथं सुद्धा माझा देव आहे. बघू कुठं तुझा देव म्हणून समोर गेले, लात मारली खांबाला. जसे लात मारली तसे खांब फोडून नरसिंह रूपातले भगवान परमात्मा अवतरित झाले. बाहेर आले, त्या समोरच्या हिरण्यकश्यपाला घेतलं. कुठे घेतलं? मांडीव घेतलं. मांडीव वर होता, वरदान होतं. ना घराच्या आत ना घराच्या बाहेर, ना जमिनीवर ना आकाशात, ना शस्त्रांना ना अस्त्रांना ना मनुष्याकडून ना प्राण्याकडून तुला मृत्यू असा मिळेल. मग महाराज काय केलं? तो तसाच उचलला आणि त्या राजदरबाराच्या उंबऱ्यावर नेऊन बसलं. आणि बसल्यानंतर महाराज मांडीवर घेतलं हिरण्यकश्यपाला. ना जमिनीवर आहे ना आकाशात आहे, आपल्या नख्या बाहेर काढल्या आणि नरसिंह रूपातल्या भगवान परमात्म्यानी तो समोरचा हिरण्यकश्यप टरा 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 फाटला. जाग्यावर हिरण्यकश्यपाचा वध केला. धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पायीशी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार आहे. आणि जसा देवाचा अवतार आहे तसा 16व्या शतकात या महाराष्ट्राच्या मातीत एक अवतार झाला धर्माचं रक्षण करण्यासाठी, भक्तांना पाळण्यासाठी. 16व्या शतकात झालेल्या अवताराचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. साधा सुद्धा अवतार नव्हता महाराज. अवतार कसा होता माहिती का? छत्रपती शिवाजीराजांचा. ऐका अवतार ऐका. बाळूमामांचा अवतार आहे, छत्रपती शिवाजीराजांचा अवतार आहे धर्माच्या रक्षणासाठी. देवाचा अवतार आहे धर्माच्या रक्षणासाठी. कसा आहे राजाचा अवतार ऐका. धन्य धन्य शिवाजीराजा शूर शिवाजीराजा शूर पराक्रमी थोर केले जर जर. पाजुनी पाणी दृष्ट मोगलास घडविला स्वराज्याचा इतिहास. स्वराज्याचा इतिहास, स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंक बेलनाद जे कीर्तीचा ऐका माझ्या छत्रपती शिवाजीराजाचा अवतार काय.
16व्या शतकात या महाराष्ट्राच्या मातीत माझ्या राजाने अवतार घेतला. तो अवतार कसा आहे लक्ष देऊ नये का? 16व्या शतकाची अवस्था काय होती? ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती? एका बाजूने मोगल, एका बाजूने निजाम, एका बाजूने आदिल या महाराष्ट्राच्या मातीला पोखरत होते. आया बहिणींची आबरू लुटली जात होती. तरण्या बांड पोरी घरात ओढत नेल्या जात होत्या. बलात्कार केले जात होते. मंदिरावरचे कळस कापले जात होते. अंगणातली तुळस तुडवली जात होती. अनन्वित अत्याचार या महाराष्ट्राच्या मातीवर केले जात होते. काय अवस्था आहे महाराष्ट्राच्या मातीची. आणि त्याच वेळी 7 महिन्याच्या गर्भवती असणाऱ्या, गरोदर असणाऱ्या राजमाता जाऊ शिवनेरी किल्ल्यावर होत्या. शिवनेरी आणि या राजमाता जाऊनच्या कानी एक बातमी पडली. बातमी, ती बातमी अशी होती, राजमाता जाऊनचे वडील लखुजी जाधव आणि राजमाता जाऊनची 3 भावंड यांची निजामाच्या भर दरबारात कत्तल करण्यात आली, कापलं गेलं. आणि ज्यावेळी गोष्ट राजमाता जाऊनच्या कानी पडली, तळपायाच्या मस्तकाला गेली, डोळ्यातनं पाणी ओघळू लागलं. काही मोकल्या जिजाऊ रडू लागल्या. काही मोकल्या रडू लागल्या. माझा बाप गेला. ज्या बापाने मला जन्म दिला, ज्या बापाने मला मोठा केला, ज्या बापाने मला पाळलं, ज्या बापाने मला वाढवलं, तो माझा बाप निघून गेलाय. राजमाता जाऊ ढसा ढसा रडू लागल्या. माझ्या भावंडांची कत्तल झाले. काय करावं, काय करावं? डोळ्यातनं ओघळणारं पाणी गालावर आलं आणि गालावर आलेलं पाणी राजमाता जाऊन सांगू लागलं, जिजाऊ, ए जिजाऊ, रडू नको जिजाऊ. तू रडलीस ना, तू रडलीस ना, तुझा पोरगा सुद्धा रडकच जन्माला येईल. जिजाऊ रडू नकोस. राजमाता जाऊन स्वतःची आसव पुसली. पण काय करावं त्या मातेनं? तळक पावलं शिवाई देवीच्या मंदिराकडे वळली. राजमाता जाऊ शिवाई देवीच्या मंदिरात आल्या. शिवाई देवी समोर उभ्या राहिल्या. शिवाई देवीला नतमस्तक झाल्या. आणि शिवाई देवी समोर राजमाता राष्ट्रमाता जाऊन आपला पदर पसरला. पदर. राजमाता जाऊ शिवाई देवीला मागणं मागतायत, हे आई, हे शिवाई, काय कमी पडलं आतापर्यंत? आतापर्यंत तुझी पूजा केली, आतापर्यंत तुझी भक्ती केली, आतापर्यंत तुझी अर्चना केली, काय कमी पडलं? काय कमी पडलं? राजमाता जाऊ अर्चना करतात शिवाई देवीची. आणि शिवाई देवीची अर्चना करता करता राजमाता जाऊनी त्या समोरच्या शिवाई देवीचा गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ. टाळ बारीक ठेवा, टाळ बारीक वाजवा. राजमाता जाऊ शिवाई देवीचा गोंधळ मांडायला लागल्या. तो गोंधळ कसा? ऐका ऐका, गोंधळ कसा आहे? ज्यावेळी एखाद्या देवाला प्रसन्न करावं लागतं, त्यावेळी प्रसन्न करत असताना त्याचा गोंधळ तुम्हाला घालावा लागतो. बरोबर आहे का? चुकीच आहे. गोंधळ घालावा लागतो. राजमाता जाऊन शिवाई देवीचा गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ कसा आहे का? उठे ग आंबे उठे, 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 उठे ग आंबे, उठे ग आंबे उठे, उठे ग आंबे उठे. कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये, माहूरगडची रेणुका गोंधळाला ये, तुळजापूर भवानी गोंधळाला ये, तुळजापुरी भवानी गोंधळाला ये, वणीची सप्तशृंगी गोंधळाला ये, वणीची सप्तशृंगी गोंधळाला ये. उठे ग आंबे उठे, उठे ग आंबे उठे, उठे ग आंबे उठे, उठे ग आंबे उठे. क्रोध बकरा मारा तुझा रुखमाईच्या वरा, रुखमाईच्या वरा, तुझा रुखमाईच्या पूजा रखुमाईच्या वरा, पूजा रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी
राजमाता जाऊ तुम्ही टाळ वाजवा फक्त. समोर असणाऱ्या शिवाई देवीला मागणं मागतायत. मागणं काय ऐका. राजमाता जाऊनी पदर पसरला पदर आणि समोरच्या शिवाई देवीला मागणं मागतायत. ते मागणं असं आहे माते, ए माते, तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो दर्या खोऱ्यातून हिंडेल, एक एक मावळा गोळा करील आणि स्वराज्याचं तोरण बांधेल. माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो समोर येणाऱ्या बाईला आई म्हणेल. माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो या मोगलांचा नायनाट करेल. आणि माते तुला माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घालावा लागेल जो दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवेल. असा पुत्र तुला माझ्या पोटी जन्माला घालावा लागेल. काय सांगाव महाराज. राजमाता जाऊन मागणं मागितलं आणि राजमाता जाऊनचं मागणं शिवाई देवी पर्यंत पोहोचलं. शिवाई देवीने आशीर्वाद दिला आणि परिणाम झाला. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ओजस्वी राजपुत्रानं जन्म घेतला आणि शिवाई देवीच्या नावावरून या राजपुत्राचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. पण छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्यासाठी राजमाता जाऊनची मागणी महत्वाची आहे. म्हणून राजमाता जिजाऊ महत्वाचे आहेत. पुत्र मागितला स्वराज्याच्या कल्याणासाठी, पुत्र मागितला दृष्टांच्या संवारासाठी, पुत्र मागितला आया बहिणींच्या संरक्षणासाठी, पुत्र मागितला या धर्माची मुक्तता करण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी. पण मागितला कुणी? बोलत चला, मागितला कुणी? राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी. जिजाऊंनी पुत्र मागितला आणि जिजाऊंच्या मागणीचा परिणाम छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. जानता राजा, रयतेचा राजा, जानता राजा, रयतेचा राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी 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 राजा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडदगडाच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडदगडाच्या डोंगरावर. आठवण येते मला हो तुमची भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मला हो तुमची भगवा झेंडा दिसल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडदगडाच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडदगडाच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडदगडाच्या डोंगरावर. गडदगडाच्या डोंगरावर. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. बाळूमामाच्या नावानं. विठोबा रखुमाई. गुरु शिवाय या जगात काही नाही महाराज. गुरु करून घेणं गरजेचं आहे. मामांनी सुद्धा गुरु केलाय. तुम्हाला मामांना गुरु बनवावं लागेल. मामांच्या पायावर शरण जावं लागेल, लीन व्हावं लागेल. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मामांच्या माध्यमातून मिळेल. कारण मामांसारखे संत या जगाच्या पाठीवर येतात, अवतार या जगाच्या पाठीवर येतात, देव या जगाच्या पाठीवर येतात, या जगाचा उद्धार करतात. कधी विचारायला गेला मामांना एखादा प्रश्न, शुद्ध अंतकरणापासून मामांना विचारलं, मामा
या संसारातल्या या परमार्थात येणाऱ्या अडचणीवर मला मात करायचे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 100% मामा तुम्हाला प्रश्नांचं उत्तर देतील. का तयासी पुसता हरील तोषीन तयासी पुसता हरील तोषीन तयासी पुसता हरिणी होईल तयासी पुसता हरिणी होईल हरील तो शीन. कोण मामा तुमचा शीन हरून घेतील. पण पुढं दुःख गे हिरोन रोकडेची. रोकडेची रोकड दुःख हिरून अंतकरणापासून मामांना हाक मारली. अंतकरणापासून तिथं काही द्यायची गरज आहे का? अंतकरणापासून हाक मारली, द्यायची गरज आहे का? तन मन धनानं तुम्ही मामांच्या स्वाधीन व्हा महाराज. 100% मामा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पण माणसं तन मन धनानं मामांना शरण जात नाही महाराज. मनानं तर जातच नाहीत. मनानं शरण गेलं पाहिजे मामांना. जातात का? संसाराच्या गाड्यात अडकलेली माणसं मनानं देवाला शरण जातील का महाराज? देवधर्म यांना कळत नाही महाराज. यायचं बसायचं निघून जायचं, त्यांना काही कळत नाही. महिनाभर परत इथं आलेले पैकी आता येतात, मामांचं दर्शन घेतात. बरं, मामांचं दर्शन घेतात इथपर्यंत ठीक आहे. पण महिनाभर किती जण मामांचं नामजप दररोज करतात हो घरात बसून? हाय का एखादा तरी बोटवर करा बरं. महिनाभर नाही ना महाराज. वा क्या बात आहे, अजूनही हातवर केला. आज आधार मिळाला गाड्या, एक तरी हातवर झाला. महिनाभर महाराज जप करा ना, वर्षभर जप करा. मी म्हणतो आयुष्यभर मामांच्या नावाचा जप करा. एक दिवस मामा तुम्हाला प्राप्त होतील, स्वतः भेट द्यायला येतील. ही ताकद मामांची आहे. देव येतो महाराज भेटायला, प्रत्येकाला देव भेटायला येतो. फक्त अंतकरणापासून त्याला हाक मारणे. आम्ही संसारात गुंतलेलो महाराज, संसारातनं बाहेर पडत नाही. खऱ्या भक्तीचं वर्म काय? थोडं इको कमी करा. परमेश्वराचं नामचिंतन म्हणजे खऱ्या भक्तीचं वर्म आहे. भक्तीचं वर्म परमेश्वराचं नामचिंतन. पण माणसाला वर्म कळलं नाही. वर्म कळतंय का तुम्हाला? वर्म 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 म्हणजे काय? मूळ. मूळ भक्तीचं मूळ काय? देवाचं नाव आहे. पण आम्ही घेतो का? नाही घेत. खऱ्या भक्तीचं वर्म आम्हाला कळलं नाही महाराज. वर्म सोपं सांगू? ऐका सोपं सांगतो तुम्हाला. वर्म कशाला म्हणायचं? एका पोरीचं लग्न झालं नवीन आणि नवीन लग्न झाल्यानंतर आता ती माहेराला जाते का सासरी जाते? महिला मंडळ बोलत चला. पोरगी लग्न झाल्यानंतर माहेराला जाते का सासरी जाते? कुठं जाते? सासरी जाते. क्या बात, ह्यानं उत्तर दिलं बघा. तुम्ही मागच्या गप बसला पण त्या पोरानं उत्तर दिलं सासरी जाते. त्याला बी माहिती आहे व्हायच्या आधीच. ऐका, मग ती पोरगी सासरी गेली. सासरी गेल्यानंतर महाराज आता सासरच्या सगळ्यात मोठा, सासरचा सुनाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण हो? अंग तशी सासरा. तुम्ही सासू आहे म्हणून म्हणताय वे सासरा. सासू सारख्या सूचना, तिचं नाव सासू. सासू आणि महाराज मग सासूनं मस्त पैकी त्या सुनेला आत आणलं. सगळं 1-2 दिवस आजीबाई बरं गेलं. बरं का, बरं गेलं 2 दिवस.
तिसऱ्या दिवशी सासू गेली भांड्याच्या खोलीत. ज्या खोलीत भांडी ठेवली होती, ज्या खोलीत सुननं भांडी आणली होती, तिनं बघितलं. तिच्या बापाने हिला कपाट दिलं, फ्रीज दिला, मिक्सर दिला, इस्त्री दिली, गाडी दिली, टीव्ही दिली, सगळं काही दिलं. ताट दिलं, तांब्या दिला, वाटी दिली, सगळं काही दिलं. सगळं सासूनं बघितलं. सासू म्हटली गाड्या माझ्या सुनं सगळं आणलंय. मग सासू नुसती अशी बाहेर आली, घराच्या बाहेर उभी राहिली. आणि घराच्या बाहेर जशी उभी राहिली महाराज, तिनं शेजारणीच्या अंगणात बघितलं. तिला शेजारणीच्या अंगणात पूर्वीचं पाणी तापवण्याचं एक यंत्र दिसलं. काय नाव त्याचं? काय त्याचं नाव? हिटर दारात असतो. बम. क्या बात आहे आजीबाई. हा बम. काय दिसला? बम दिसला. जसा बम दिसला सासूच्या डोक्यात ट्यूबलाईट पिटली. हे अवजार आपल्या सुनानं दिलेल्या भांड्यात नाही. तिला तेवढंच पाहिजे होतं महाराज, तिला तेवढंच पाहिजे होतं. ती आतच आली. आत आल्याबरोबर सुनाकडे गेला. सुनबाई. सुनबाई विचारली, म्हणली काय सासूबाई, काय म्हणताय, काय आत्याबाई? तुझ्या बापानं मला लग्नात सगळं दिलं. तुझ्या बापानं लग्नात तुला सगळं दिलं. तांब्या दिला, फ्रीज दिलं, कूलर दिलं, मिस्त्री दिली, इस्त्री दिली, मिक्सर दिला, ताट दिलं, वाट्या दिला, चमचा दिला, सगळं काय तुझ्या बापानं दिलं. पण तेवढा बम दिला. काय म्हणली? सगळं दिलं पण हिचा जीव कशात? हा बरोबर आहे, कशात? बंबात. सगळं दिलं पण बम दिला नाही. मग महाराज सुनबाई म्हटली आता काय एखादी गोष्ट तर राहिली. एवढं काय? नाही, मला बंबच पाहिजे. मागच्या दारासनं यायची आणि सुनासमोर उभी राहायची. तुझ्या बापानं सगळं दिलं पण बम दिला. पुढच्या दारासनं यायची. तुझ्या बापानं सगळं दिलं पण बम दिला. खालच्या आळीसनं यायची. तुझ्या बापानं सगळं दिलं पण बम दिला. वरच्या आळीसनं यायची. तुझ्या बापानं सगळं दिलं पण बम दिला. वैतागली सून महाराज. कसा बसा दिवाळीचा सण आला आणि सुनबाई आता दिवाळीच्या सणाला कुठे गेली? माहेरला गेली. गाडीतनं उतरल्याबरोबर समोर अंगणात आई दिसली. जशी आईला त्या सुननं पाहिलं महाराज, इतक्या जोरात बिचारी रडायला लागली. रडत गेली. आईच्या गळ्यात पडली. डसा रडती. आई म्हणते अगं काय झालंय? रडती का? एवढी का रडती? काय नाही गाई, काय नाही झालं. आपण रडण्याचं कारण काय? शेवटी महाराज त्या समोरच्या सुननं म्हणजे तिच्या मुलीनं सांगितलं, अगं आई, माझ्या बापानं मला लग्नात सगळं दिलं. माझ्या बापानं फ्रीज दिला, मिक्सर दिला, इस्त्री दिली, तांब्या दिला, वाटी दिली, चमचा दिला, गाडी दिली, टीव्ही दिला, सगळं दिलं. पण माझ्या बापानं तेवढा लग्नात माझ्या बम दिला. जोरात बोला. बम दिला नाही. ती समोरची सून आईच्या गळ्यात पडून रडता म्हणाली, बापाला सांग यंदाच्या दिवाळीला मला काही नको. माझ्या भावाला सांग मला साडी नको. माझ्या बापाला एकच सांग, तेवढा बाजारातनं बम पिटीव आणि सासूच्या ह्यांची सून कुठं आहे व? हाय शबास म्हणून म्हणते त्या. बरं मागची बोला. तेवढा बाजारातनं बम पिटीव आणि सासूच्या सासू हायत्या का कीर्तनाला? आणि सुना हायत्या शेजारीच बसलेत ना. शबात झाला कार्यक्रम तुमचा घरी गेल्यावर. तेवढा बाजारात बम पिटीवन सासूच्या मड्याव. हा हुशार आहे तुम्ही. मी मड्याव थोडीच म्हणलं, मी आपलं घराव म्हणत होतो, तुम्ही लगेच मड्याव. काय महाराज. आणि असं म्हणल्याबरोबर महाराज वाटलं गड्या लय दुखाय. कसा बसा दिवाळीचा सण गेला. हिचा बाप बाजारला गेला. बाजारातनं पितळचा बम आणला, गाडीत टाकला. गाडीत सुनबाई ती म्हणजे पोरगी बसवली. पुन्हा माघारी सासरवाडीला आले. पुढच्या दारानं महाराज सुनबाई उतरली. सासू बघून नाक वाकडं तिकडं करा. आता सासवांना नाही सवय महाराज नाक वाकडं. काय नाही सर्दी झाली बाकी काय नाही. महाराज नाक वाकडं तिकडं केलं. पण जसा हिचा बाप मागणं बम घेऊन उतरला, सासू टना उड्या मारायला लागली. महाराज बापानं बम उचलला असा दारात ठेवला. जसा दारात ठेवला सुनकडं लक्ष कमी. सासू गावात माझ्या सुननं बम आणला. सासूनं दणकाच लावला. बम 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 बम. महाराज असा बम ठेवला दारात. फीत लावली. सगळे बोलवली. सरपंचीन बोलवली, उपसरपंचीन बोलवली, मास्तरीन बोलवली, तलाटीन बोलवली. सरपंचाची बोलत चला. सरपंचाची बोला की सरपंचाची सरपंचीन, उपसरपंचाची उपसरपंचीन, तलाट्याची तलाटीन, बरोबर आहे. मेंबराची मेंबरीन, मास्तराची आणि बुवाची
बुवीन. आजीबाई म्हणती बुवाची बुवीन. बरं सुईन म्हणली नाही. विठ्ठल हे बुवाची बुवी. महाराज महाराजाची महाराजीन म्हणा की. आता सगळ्या बोलावल्या अशी फित बांधली. सरपंचीन म्हणली मी फित कापणार आहे मी फित. उपसरपंचीन पुढे आली म्हणली येडी का खोळी फुकटावरी निवडून आली आज तू सर बाजूला मी तुला सरपंचीन बनवली. आणि मग उपसरपंचीनं अशी कातर धरली फित कापली हळदी कुंकू वाहिलं सगळं पूजन झालं पेढ वाटलं साखर वाटली. आणि सासूबाई म्हटली संध्याकाळी 5ला आत्ता बंब पेटवायचा. सासरा पाटील होता. पाटील साहेब म्हणले आत्ता नको सकाळी पेटवा. बंब काय रातचा पेटवत नाहीत. म्हणले ठीक आहे. तवापासनं खुर्ची दारात टाकली. इको दे की थोडा. आणि तवापासनं खुर्ची दारात टाकून महाराज मस्त पैकी अशी ती सासू त्या बंबाच्या समोर बसली. घरातले जेवाय बोलवायला आले तरी जेवाय जायला तयार नाही. अहो पाणी तरी प्या पाणी बी नको काहीच नको. महाराज काय सांगेव सगळी घरातली वैतागली. शेवटी कसं बसा झोपाच्या वेळाला हिला काही ताण नाही हिला भूक नाही हिला नुसतं बम 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 बम. असं महाराज शेवटी सासरा आलं. म्हणले रातचं चोर सुटले ती चोर. घरात चला घरात. महाराज कशी बशी ओढत घरात आणली. घरात झोपवली. सासर शेजारी पाटील शेजारी झोपलं. असं 12 वाजल्या. 12चं 1 झालं. आणि 1 वाजता सासूच्या डोक्यात बंबाचा विचार आला. आणि सासू झोपत जागी झाली जोरात ओरडली बम बम म्हणल्याबरोबर शेजारचं सासर जागं झालं. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे. त्याला वाटलं चोर आला. पण हिला उठलेलं बघून महाराज ती भिलं. त्याला वाटलं भूत आलं काय. ते जवळ गेलं पुन्हा झोपवलं. पुन्हा रातच्या 2 वाजता उठली बम. आता मात्र वैतागलं महाराज ते सासर सरळ तिला उचलली बाहेर बंबाच्या शेजारी नेऊन ठेवली. ठेवल्यानंतर पहाटेचे 3 वाजले महाराज. आणि पहाटेचे 3 वाजले. ही सासू जागी झाली. आत गेली पितळाचा हांडा घेतला. आणि कशाला गेली असेल पाणी भराय. खालच्या आळीला हापशी होती. वरच्या आळीतनं खालच्या आळीला आली. खालच्या आळीला आली हापसायची हांडा भरायची बंबात वाचायची. पुन्हा माघारी यायची हापसायची उचलायची बंबात वाचायची. पुन्हा परत माघार यायची हापसायची उचलायची बंबात वाचायची. पुन्हा माघार यायची हापसायची उचलायची बंबात वाचायची. पुन्हा माघार यायची हापसायची. बसा 12 पर्यंत असंच करत. महाराज बम काय बरं ना. पाटे 3 ते पाट 6 वाजल्या. 6 वाजल्यानंतर महाराज खालच्या पेटाची खालच्या आळीची माणसं जागी झाली. बाया सगळ्या घराच्या बाहेर आल्या. जशा घराच्या बाहेर आल्या तो वरच्या आळीचा पाण्याचा लोट खालच्या आळीत शिरलेला. आणि जसा तो पाण्याचा लोट बघितला महाराज त्यातली 1 जण म्हटली पाटलानं बोर मारली वाटतं. केवढं पाणी लागलंय. सगळ्या म्हणल्या चला बघायला. सगळ्या आईतल्या गोळा केल्या वरच्या आईला पाटलाची बोर बघायला. महाराज ही पाटलीन यायची हापसायची बंबात वाचायची यायची हापसायची बंबात वाचायची. ह्या सगळ्यांनी बघितलं पण कुणी काय सांगाल त्याने म्हणली होऊ द्या माझ्या. आणि हे जोर जोरात हसायचे. आणि तेवढ्यात हसण्याचा आवाज ऐकून पाटील जागं झालं. ते पाटील बाहेर आलं. बाहेर आल्याबरोबर पाटलीनीचा पराक्रम बघितला. बंबात वत्ती बंबात वत्ती बंबात वत्ती बंब काय भर ना. आणि मग सासू म्हणती ओ पाटलीन. पाटील म्हणले ओ पाटलीन काय करताय. म्हणले काय नाही पाट 3 पासून पाट 6 पर्यंत बंब भरती पण बंब काय भरणा. सुनन आपल्या घरापुरता दिलाय का गावापुरता दिलाय हेच कळना. पाटल्यानं जवळ बंब चेक केला. अहो म्हणली दिलाय तो दिलाय. सुनन बंब गळकाच दिलाय. पाटील म्हणले गळका दिलाय कसं शक्य नवीन आणलाय. नाही म्हणले गळकाच दिलाय. गळकाच दिलाय म्हटल्यानंतर पाटील जवळ गेलो. सगळीकडे बंब बघितला बंब कुठं गळकाच नाही. मग पाटलीनीला विचारलं म्हणे पाटलीन मला एका प्रश्नाचं उत्तर द्या नक्की तुम्ही पाणी वतत कुठं होता. ती पाटलीन म्हणली मी काय खोली आहे का काय मला एवढं कळ नका. पाणी वतत कुठं होते म्हणून काय विचारता. नाही 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 पाटलीन मला आधी सांगा नक्की तुम्ही पाणी वतत कुठं होता. पाटलीन म्हणली पाणी कुठं वतत होता म्हणून काय विचारता. ही काय ह्या मधल्या नळीत. कुठल्या नळीत मधल्या नळीत. आता हिच्या बापाला तरी बंब भरल का मधल्या नळीत पाणी वाचलं भरल का. मधल्या नळीत काय घालते आजीबाई सरपान क्या बात आहे लाकडं सरपान घालते ते मधल्या नळीत. तिनं त्याच्यात काय वतलं पाणी वतलं. बंब भरल का बंब भरल का नाही भरणार. महाराज पाटील खालच्या आळीला गेला. 1 हांडा पाण्याचा भरला. आणि पाटलीनं सांगितलं पाटलीन पाणी मधल्या नळीत नाही कडच्या भांड्यात वततात. आणि मग कडच्या भांड्यात पाणी वतलं आणि एका हांड्यात पाटलानं बंब भरला. काय चुकलं सासूचं वर्म चुकलं वर्म. मूळ जिथं होतं ते मूळ चुकलं. ज्याचं मूळ चुकलं ना बाळूमामांच्या भक्तीत आलाय. बाळूमामांच्या भक्तीचं जर मूळ चुकलं ना आयुष्यभर बाळूमामांना शोधलं तरी मामा मिळणार. मामांच्या भक्तीचं वर्म आहे महाराज. गळ्यात माळ असावी कपाळाला भंडारा असावा.
आषाढीचं कीर्तन असावं, आषाढीची वारी असावी, कार्तिकीची वारी. मी माळ घाला अगोर ना घालू, पण मामाच्या नावाचा जयघोष मुकानं घ्या, हे मामांच्या भक्तीचं वर्ण आहे. आणि ते तुम्ही वर्म केलं ना 100% तुम्हाला मामा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण या देवाचा अवतार अंब ऋषीसाठी झाला. अंब ऋषीसाठी जन्म सोशिले, दृष्टी निर्दाळिले, किती एक दशावतार घेतला देवाने अंब ऋषीसाठी. पण तुकोबऱ्या पुढे जाऊन सांगतात, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी. मामा कसे आहेत? कृपा सिंधू आहेत. कृपेचा सागर, दयेचा सागर, मायेचा सागर, प्रेमाचा सागर. त्यांचं नाव संतश्रेष्ठ बाळू मामा. या सगळ्याचा अवतार बाळू मामा. हेच आमचा संतांचा, हाच आमचा देवाचा अवतार. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपला तो बोल साच करी. आणि मग तुकोबार शेवटच्या चरणात जाऊन सांगतात, या देवाचं वर्णन कुठं? तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. हो तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. कटकेन बोलू आम्ही 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 वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. कटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. कटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. कटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. अवघा धागड धिंगा अवघा धागड धिंगा अवघा धागड धिंगा धागड धिंगा अवघा धागड धिंगा अवघा धागड धिंगा अवघा धागड धिंगा दाताचं दातवन घ्यावं कुणी दाताचं दातवन घ्यावं कुणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी रागा देव करा कैवारी माझा देव करा कैवारी बाळू मामा करा कैवारी हे
मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी अरे वा! माझा देव करा कैवारी तो देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे डवर बनवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डवर बनवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डबर बनवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका एक ताळी एक ताळी एक ताळी हा हा एक ताळी पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल तो देखा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे बोल बोल का पिंगळा महाद्वारे होरे 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 बोल बोल बाळू मामा चलवण जय बाळू ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम 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 धर्मरक्षा कशी आपल्या पाळीशी भक्तजना अंबरुषेसाठी जन्मसोशी येले दृष्ट निर्धाळलेली किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपला तो बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरुषेसाठी जन्मसोशी दृष्ट निर्धाळलेली किती एक प्राप्त स्थळी प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा धर्माचं रक्षण करण्यासाठी आलेल्या देवाचा अवतार सांगणारा बाळूमामांचा अवतार सांगणारा संतांचा अवतार सांगणारा होता ऐका ऐका बोलू का संपलं कीर्तन झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी तद पद्धतीनं माझं कुलदैवत ज्योतिबाराजाच्या चरणी संत श्रेष्ठ भगवान परमात्मा बाळूमामांच्या चरणी समर्पित करतो झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरु हरे भक्तीपारायण अरुणजी महाराज अडसुळा आताजी महाराज गुजर दोघांच्या चरणी समर्पित करतो तद पद्धतीने या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सेवेची संधी मिळाली ते आमचे चोपडे सर असतील सरांना सुद्धा धन्यवाद आनंद वाटावा त्यांच्या माध्यमातून गोड अशा आनंदाची प्राप्ती मला व्हावी हा आनंद तुम्हाला नाही हा आनंद मला मिळाला आहे बरं का मामांच्या दरबारात आनंदाची प्राप्ती आज मला या ठिकाणी झाली महाराज खरं पाहायला गेलं तर ही सुंदर अशी ही लहान लहान बालकं आमच्या महाराजांच्या संस्थेतली हरिभक्तीपारायण गोरखजी महाराज कुंभार या ठिकाणी महाराज उपस्थित आहे त्यांनी महाराजांची लहान लहान बालकं घरात एक संबळता नाकी नव येतं महाराजांकडे कित्येक मुलं आहेत महाराज ती सांभाळतात महाराज खऱ्या अर्थानं महाराजांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत एकदा जोरात टाळ्या वाजवा महाराजांना धन्यवाद तद पद्धतीनं आमचे विठ्ठल महाराजांना धन्यवाद उपस्थित या ठिकाणचे सगळेच महाराज मंडळ्या विनेकरी बाबा असतील गोड मृदुंगाचे साथ करणारे हरिभक्तीपारायण किरणजी महाराज माने महाराजांना धन्यवाद गोड ज्यांची सिस्टीम कार्यक्रमाला लाभली दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी त्यांना सुद्धा धन्यवाद तद पद्धतीनं सकल संत सज्जन मायबाप मंडळी तुम्ही पुढे बसतात सगळ्यात महत्त्वाचं मी ज्यांचा मगाशी नाम उल्लेख केला हरिभक्तीपारायण महाराष्ट्राच्या मातीतील नामवंत कीर्तनकार आणि खऱ्या अर्थानं अगदी कमी वयात ज्यांनी गरुड झेप घेतली असं म्हटलं तरी हरकत नाही ताई समोर बसलेत आनंद वाटावा फक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एवढीच विनंती करेन की त्यांची ही झेप अशीच अखंड चालत राहो
अशीच अखंड चालत राहो आणि महाराष्ट्राच्या मातीतल्या 1 नंबरच्या नामांकित कीर्तनकार म्हणून त्यांना प्रसिद्धी प्राप्त हो, हीच परमात्म्याच्या बाळूमामांच्या दरबारात प्रार्थना करतो. ताईंना सुद्धा धन्यवाद. तुम्ही सकल संत सज्जन मायबाप मंडळी गोड बसला, तुम्हाला धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग केलं जातं मी पुनश्च एकदा नामोल्लेख करतो. ते आमच्या चैतन्य दादांचं गोड असं ओम साई क्रिएशन सुंदर असं चॅनेल. आज सगळ्यात फॉर्मला जर कोणतं चॅनेल महाराष्ट्राच्या मातीत असेल तर ते ओम साई क्रिएशन. आणि या चॅनेलच्या माध्यमातून मी मगाशी सांगितलं सिल्वर बटन ज्यांनी प्राप्त करावं, मी म्हणतोय भविष्यात असं व्हावं की गोल्डन बटन सुद्धा लवकरच मिळावं. बस एवढीच एक विनंती. आणि त्याचा गोड असा सोहळा आनंद वाटावा. त्यांना धन्यवाद दादांना. आणि दादांनी भरपूर पराकाष्ठा केल्यात महाराज. हे तुमच्याच विभागातलं एक गोड नेतृत्व, गोड त्यांचं चॅनेल महाराज. भरपूर पराकाष्ठा केल्यात, भरपूर त्यांनी अडथळे पार केलेत, भरपूर अडथळे. निंदकाचे घर असा विषादारी. निंदा करणारी माणसं भरपूर समाजात भेटतात, पण निंदा करणारी माणसं समाजात असतील म्हणून चांगल्या माणसानं कधी खचून जायचं. बोलत चला संपलं आपलं कीर्तन. चांगल्या माणसानं कधी निंदकाला भ्यायचं नाही, कधी खचून जायचं नाही. कारण सोपं सांगू, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असतातच, मिळतातच. त्या विरोधकांचं टेन्शन घ्यायचं. तुकोबार एका ठिकाणी सोपं सांगतात या निंदकांसाठी. ढेकणाशी बाजगड चढ उतार केवडी, की उतार चढ केवडी. ढेकणाशी बाजगड, ढेकणाला ती बाज म्हणजे गड वाटतो. ते ढेकून वर्ण खाली चढत असतं, त्याला वाटतो हाच गड आहे. अशी ढेकणाच्या विचारांची माणसं, त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं अजिबात द्यायचं नाही महाराज. त्यांचा विचार तिथं सोडून, आणि दादाने सुद्धा त्यांचा विचार त्या तसाच सोडून दिलाय. म्हणून आज ते इथपर्यंत पोचलेत. तुकोबार पुढे जाऊन सांगतात, बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर. बेडकानं डबक्यातला चिखलच खावा, त्याला समुद्र काय